वळीत पुढच्या बातमीकडे पैसा आणि नातवाच्या हव्यासापायी सुनेचा छळ झालाय। पनवेलमध्ये मुलीची हत्या करण्यात आलेली आहे। विवाहितेची आत्महत्या करण्यात आली आहे। नवरा, सासू आणि 4 नणंदाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। महिनाभरापासून आरोपी फरार आहे। आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहत सासऱ्याच्या जाचाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। वैष्णवी हगवणन प्रकरण हे समोर असतानाच पनवेलमधील पेटाली गावामधून ही धक्कादायक बातमी समोर येते। पेटाली गावातील सोनम केणी या तरुणीला घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आला। सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। 2024ला तिला दुसरी मुलगी झाली। दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू, तिची नंदन, मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले। त्रास दिल्यानंतर ती घरी येऊन सांगायची का मला त्रास देतात, हे देतात, तुझ्या बापाकडनं मग घेऊन ये काहीतरी 20-25 लाख रुपये घेऊन जा, आपला घर बांधकाम बाकी आहे। माझ्या कानावर त्याने लेट घातलं, पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं नाही। ह्या 20-25 लाखामुळेच माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवर्जून सांगतोय। म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे। ॲक्च्युली हे सर्व बनावट, त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली। कारण त्यांना मुली नको होत्या। पहिली पण मुलगी झाली, ती 4-4.5 वर्षाची होती, देवांश्री केनी। आणि आता दुसरी 2-2.5 महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात सासूनी, त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेथ झाली म्हणून। सासूच तिला सांगत आली की बाळ डेथ झालंय। त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली, सासूच बघत आली। आणि मला हे तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली, खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते। आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत। तो पण संशय आहे का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं, माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय। हा, सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना, 1 महिन्यानंतर मला मी फोन केला चौकशी करण्यासाठी। जायचे मी तिला 8 दिवसांनी 15 दिवसांनी भेटायला पण जायचे, पण ती सांगायची ना। पण तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ती। तिने फोन केला मला की विचारलं की नानी कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी। म्हटलं असं का विचारते तू, तर काही नाही बोलली। शी बोलता असं कसं झालं, असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर। संशय वाटतो। संशय वाटते मला। मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना, तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती। म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं, तर बोलते तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे। म्हटलं प्रूफ कुठे, आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली, डिक्लेअर आहे ना, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये असं का टाकता ते। पनवेलमधला हा धक्कादायक प्रकार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। नेमकी आत्महत्या आहे की हत्या आहे या सगळ्याबाबत संशय आहे, मात्र या सगळ्याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आणि नेमकं प्रकरण काय आहे? नक्कीच तेजस, वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पनवेलमधल्या या पेठाली गावातून ही धक्कादायक बातमी जी आहे ती आपल्या समोर येताना पाहायला भेटते। सोनम केनी हिचा 2020 साली जे आहे ते लग्न झालं होतं। तिला पहिली मुलगी झाली आणि दुसरी देखील मुलगी झाली, परंतु दुसरा मुलगा का नाही झाला यावरून जे आहे या सोनलला तिच्या सासू आणि नवऱ्याने जे आहे ते मानसिक त्रास, त्याचबरोबर घर बांधकामासाठी 20 लाख रुपये घेऊन ये अशा प्रकारचा छळ करण्यात आला। आणि या छळाला कंटाळून अखेर सोनमने जे आहे तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच घरामध्ये वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या मुलीची देखील हत्या केली आणि स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं। परंतु ही आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप जो आहे तो सोनमच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय। आणि एकंदरच 2024 साली जे आहे दुसरी मुलगी झाली म्हणून सासरच्यांनी तिला टोमणे देखील मारले आणि त्याचबरोबर छळ देखील केला। आणि त्याचसोबत जे आहे भगत असेल, भोंदू बाबा असतील, डॉक्टरची ट्रीटमेंट अशी अंधश्रद्धा हे सासरची मंडळी पाळत असल्याचा आरोप जे आहे ते सोनमच्या कुटुंबियांनी केलेला आहे। एकंदरच पोलीस आता या आरोपींना ताब्यात घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तेजस, अगदी कविता, पण आतापर्यंत कोणावरती कारवाई झालेली आहे? घरच्यांवरती काय कारवाई झाली आहे? कोणाला अटक झाली आहे का? याबाबत काही माहिती आहे का? नक्कीच या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात जे आहे सोनमचे सासू, त्याचबरोबर नवरा आणि तिच्या 4 नंदा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवरा आणि सासू हे अद्यापही फरार आहेत आणि या ज्या 4 नंदा आहेत यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। यांना जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आलेली आहे। एकंदरच सोनलला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती सोनमच्या कुटुंबियांकडून आता करण्यात येते। तेजस, अगदी धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।